काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल, तर युद्धाच्या झळा कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत, मात्र काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाहीये, मोदींचा आरोप। नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब, दिल्लीमध्ये याच घोषणेची धूम। संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, तर संजय राऊतांकडून सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। नेतान्याहू यांना इस्लामिक देशांना संपवायचंय। नेतान्याहू आणि ट्रम्प यांना संपूर्ण जमीन ताब्यात हवी आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची इस्रायल आणि अमेरिकेवर टीका। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांकडून ट्विट करत पुन्हा भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा। मिठी नदीमध्ये नैसर्गिक वायू सापडला, भाजपकडनं याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली। संजय राऊतांचं खोचक ट्विट। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवीन नियमावली जाहीर, तर अनुदानित शाळा, वसतिगृह, खानावळांना 100% गॅस पुरवठा करण्याचे सरकारचे आदेश। दररोजचा अहवाल सादर करण्याचेही सरकारचे आदेश। भंडाऱ्यामध्ये सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचा सुद्धा तुटवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी। नागपुरात अन्न पुरवठा विभागाच्या भरारी पथकाची गॅस गोडाऊनवर पाहणी, तर काळा बाजार रोखण्यासाठी तपासणी मोहीम। हुडकेश्वर परिसरातील गॅस गोडाऊनमध्ये तपासणी मोहीम। ठाण्यात गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची करडी नजर, समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार। ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष। वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या नांदगाव चौकातील 5 हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाई, हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त, अन्न पुरवठा विभागाची ही कारवाई। भंडाऱ्यामध्ये सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी, दरम्यान 37 सिलेंडरचा साठा जप्त, जिल्हा पुरवठा विभागाची ही कारवाई। तर सीएससी केंद्रावर धाड टाकून 37 सिलेंडर्सचा साठा जप्त। पुण्यामध्ये आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावर वितरण, तर घरी जाऊन सिलेंडरचं वितरण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वाटप, गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। पण या ठिकाणी रस्त्यात पेण इथल्या भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅसचं वितरण विस्कळीत, गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचाही नागरिकांचा आरोप। जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी, जालना जिल्ह्यात 59 घरगुती सिलेंडर जप्त। जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। तर जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं सुद्धा आवाहन। नंदुरबारमध्ये इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा, तर गॅसची टंचाई होणार नाही याची नियोजन आणि काळजी करण्याचं सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आलंय। प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची ही माहिती। नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी। नरखेड तालुक्यामध्ये मोवाड या ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर ग्राहक जमले, सुमारे 500 नागरिकांची सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी रांग। रायगड जिल्ह्यातही गॅसचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। दरम्यान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्याचेही आदेश। देशातील पहिल्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या सीएनजी प्लांटमधून गॅसचं उत्पादन सुरू। कोपरगावातील शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याकडून दररोज 12 टन सीएनजी उत्पादन। युद्धामुळे जालन्यातील स्टील उद्योगावर सुद्धा परिणाम, बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळीचे भाव 62,000 प्रति टन। स्टील उद्योगाला लागणाऱ्या 10% कच्च्या मालाची आयात बंद। स्टील उद्योगासाठी लागणारा एलपीजी गॅस साठा सुद्धा आता 2 दिवसांपुरता शिल्लक। मुंबईच्या गिरगावातील हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका, अनेक हॉटेल्समध्ये कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात। नाशकातील गॅस तुटवड्याचा खाद्य व्यवसायावर परिणाम, तर डोसा तयार करण्यासाठी गॅसचा सर्वाधिक वापर। अनेक विक्रेत्यांकडून मेन्यू कार्डवरून डोसा काढून टाकण्याचा विचार। अमरावतीमध्ये गॅस टंचाईमुळे एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादामध्ये कपात, भाविकांना आता वरण भाजीऐवजी या ठिकाणी फक्त खिचडी पिठल्याचा प्रसाद मिळणार, तर संस्थेकडे आता केवळ 4 दिवस पुरेल इतका सिलेंडरचा साठा शिल्लक असल्याची माहिती। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला सुद्धा गॅस टंचाईच्या झळा, दरम्यान साई भक्तांना आजपासूनच एकच लाडू प्रसाद पाकिट मिळणार, तर एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय। जळगावात व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत, शेणापासून बनवलेल्या गावकऱ्यांची या ठिकाणी गोवऱ्यांना पसंती। दरम्यान विक्री वाढल्यानं गोवऱ्यांच्या किमतीत सुद्धा वाढ।
नंदुरबारच्या तळोदा शहरातील किरण गॅस एजन्सीकडून नियोजन शून्य कारभार, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट। एजन्सीकडे गॅसचा मुबलक साठा असून सुद्धा ऑनलाईन साईट बंद असल्याचं कारण देत ग्राहकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ। गॅस संपल्यास शालेय पोषण आहार चुलीवर शिजवण्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश, तर बुलढाण्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। विधान भवनात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेल बांगलादेशातील आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला होता। आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करून बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला। मुंबई पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात नाराजी, आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल, तर काल 2 वेळा मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विधानसभेचं कामकाज तहकूब। दांडी बहाद्दर मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी समज देणार। एकमत होत नसल्यामुळे नागपूर महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी पदांची सदस्यांची निवड लांबणीवर। कोट्यानुसार आता भाजपच्या 7 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेमध्ये जाण्याची संधी। स्वीकृतसाठी तीव्र स्पर्धा असल्यामुळे एकमत होताना अडचणी। पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारींची ही तक्रार। हिंदू राष्ट्रावरील विधानसभेवरून या ठिकाणी विधानावरून मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। नंदुरबारमधील स्थलांतरित कुटुंबियांना देशात कुठेही राशन घेता येणार। केंद्र सरकारच्या वन रेशन कार्ड या योजनेमुळे स्थलांतर झालेल्या कुटुंबियांना फायदा। दरम्यान जिल्ह्यामध्ये 3 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होणार। ज्येष्ठ पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांनी 10 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय। चंद्रपूर लोहार डोंगरी लोह खदानीच्या स्थगितीनंतर आता उपोषण मागे। बंडू धोत्रे यांचं गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। भंडाऱ्यामध्ये शेतातील चिखलात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतामध्ये चिखलणी करण्यासाठी गेलेला शेतकरी बैलजोडीसह लाकडी फणसावरून या ठिकाणी खाली पडला आणि बैलांनी या ठिकाणी चिखलात फरफटत त्याला नेल्यानं शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। भंडाऱ्याच्या मांदेड शेत शिवारातली ही घटना। नंदुरबार बाजारामध्ये लाल मिरचीला 10,000 रुपये क्विंटलचा दर, सुक्या मिरचीला चांगला दर मिळत असल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार। यावर्षी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे। सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला यूके आणि यूएसमध्ये मागणी। सोलापुरातील द्राक्ष आखाती देशांऐवजी आता युरोपमध्ये निर्यात। आखाती देशांपेक्षा यूएसमध्ये द्राक्ष मालाला चांगला दर। पालघरमधील बोईसर इथल्या तारापूर एमआयडीसीमध्ये लेव्हल 3 ऑफसाईट मॉक ड्रिल पार पडली आहे। पालघर जिल्हा प्रशासन आणि गुजरात गॅस लिमिटेड यांच्या समन्वयातनं मॉक ड्रिल पार पडली। आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय पावलं उचलावीत याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं। नांदेडमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्यावर आता कारवाई होणार। दरम्यान वाळू वाहतुकीवर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची ही कारवाई। 2,04,75,000 मुद्देमाल जप्त, 9 आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल।